सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळा श्री दत्त दिगंबर पीठ, छत्रपती संभाजीनगर, जालना हायवे, लाडगाव टोलनाका, लाडगाव येथे शनिवार दिनांक 17 मे 2025 श्री 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 1008 महामंडलेश्वर परमपूज्य श्री दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांचे प्रमुख उपस्थितीत झाला संपन्न. या पदग्रहण सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातील नवनियुक्त पदाधिकारी झाले होते सहभागी. जय नरहरी, जय श्री दत्त गुरु. सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचा नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्याची संपूर्ण बातमी बघण्याअगोदर सोनार समाजाची हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मानवी विचारात सद्विचारांचा प्रचार करणारी संस्था. समाजसेवा हीच ईश्वर सेवा. सशक्त नारी सशक्त समाज हे ध्येयमनी बाळगून समाज हिताचे कार्य संपूर्ण राज्यात करण्यासाठी सोनार समाजाची रागिणी, अन्याय अत्याचाराविरोधात नेहमी आवाज बुलंद करून समाजाला न्याय मिळवून देणारी सारिकाताई नागरे यांच्या संकल्पनेने सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर कार्य सुरू असून या संस्थेचा विस्तार व्हावा म्हणून श्री 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 1008 महामंडलेश्वर परमपूज्य श्री दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांचे आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रभर महिला व पुरुष पदाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आले. या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांना त्यांचे भागात जबाबदारी देण्यात आली. हा नियुक्ती प्रदान सोहळा अत्यंत प्रभावशाली असा संपन्न झाला. या नियुक्तीपत्र प्रदान सोहळ्याचे आयोजन श्री 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 1008 महामंडलेश्वर परमपूज्य श्री दत्तात्रेय महाराज दहिवाळ द्वारा संचालित श्री दत्त दिगंबर पीठ, छत्रपती संभाजीनगर, जालना हायवे, लाडगाव टोलनाका, लाडगाव येथे शनिवार दि. 17 मे 2025 सारिकाताई नागरे संस्थापक अध्यक्षा सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचे प्रमुख उपस्थितीत श्री 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 1008 महामंडलेश्वर परमपूज्य श्री दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांचे नेतृत्वात संपूर्ण राज्यातून आलेल्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करीत सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाची ध्येय, धोरण ह्याची माहिती देण्यात आली. सर्वप्रथम भगवान दत्त दिगंबर, सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज व श्री 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 1008 महामंडलेश्वर परमपूज्य श्री दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांचे पूजन करून संत शिरोमणी नरहरी महाराज यांची भव्य प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी यांचे अक्षतगंध लावून मठातील महिला पदाधिकारी यांनी स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री 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 1008 महामंडलेश्वर परमपूज्य श्री दत्तात्रेय महाराज दहिवाळ तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सारिकाताई नागरे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानापन्न करण्यात आले. सर्व पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ, शाल वस्त्र प्रदान करून सुनील सोनार द्वारा संत शिरोमणी नरहरी महाराज यांची प्रतिमा, नियुक्तीपत्र, मोत्याची माळ देत सन्मानित करण्यात आले. संस्थेचा विस्तार व्हावा म्हणून अनेक महिला व पुरुष पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री 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 1008 महामंडलेश्वर परमपूज्य श्री दत्तात्रेय महाराज दहिवाळ यांनी मार्गदर्शन केले तर सारिकाताई नागरे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संदीप मानकर, अभिजित पेडगावकर, दिनेश येवले यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन चंद्रकांत आंबिलवादे यांनी केले. महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकारी यांची स्वादिष्ट भोजनाची, निवासाची व्यवस्था श्री दत्त दिगंबर पीठ कडून करण्यात आली होती. अशी माहिती सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख रवी माळवे यांनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला दिली. धन्यवाद. जय नरहरी, जय श्री दत्त गुरु. होता है कमलंबी मंजिल, तुम्हें तेज कदम चलना होगा. ये परम तपस्या के पथी को तुम्हें नूतन पथ रचना होगा. जीवन के इस समरांगन में, जीवन के इस समरांगन में विजयी बनना आसान नहीं. ये साध्य किंतु कुछ पल होंगे जिनका पहले से ज्ञान नहीं. अनजान क्षितिज के कोने में उत्तान नया बनना होगा. परम तपस्या के पथ को तुम्हें नूतन पथ पे चलना होगा. वह कमलंबी मंजिल, तुम्हें तेज कदम चलना होगा. साधन के और सुविधाओं की
चला में ना सो जाना। लक्षात घ्या, एक वाक्य आहे की साधन घ्या सुविधा ओके, कारण तुम्ही जसं मोठ्या मोठ्या पदावर जाता त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी अनेक सुविधा मोह माया या सर्व उत्पन्न होते, म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये विरंगा घेऊ नका। साधन के सुविधा ओके चला में ना सो जाना। माया के प्रलोभन प्यारे है, इनके वश में ना हो जाना। तुम्हें सतत अथक साधना के उन्नत चोट पे चढ़ गलना होगा। परम तपस्या के पति को तुम्हें मतन पथ रचना होगा। वक्त है कम लंबी मंजिल, तुम्हें तेज कदम चलना होगा। आनंद के अनमोल घड़ी के भावन बिक जाए। लक्षात घ्या, आनंद के अनमोल घडी जे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर तुमचा उदय होणार आहे, पण त्यावेळेला घडी के भावन बिक जाना। कुठेही कार्यक्रम घेऊ नका, ज्या ठिकाणी तुमची इमेज राहील अशाच ठिकाणी कार्यक्रम घ्या, नसता कार्यक्रम कॅन्सल करा, असं माझं मत आहे। आनंद के अनमोल घड़ी घड़ी के भावन बिक जाए। चलती सांसे अज्ञात मोड़ पर आकर के ना रुक जाए। सफल तपस्या इसके हित, प्रभु पलकों में पलना होगा। परम तपस्या के पति को तुम्हें नूतन पथ रचना होगा। वक्त है कम लंबी मंजिल, तुम्हें तेज कदम चलना होगा। परम तपस्या के पति को तुम्हें नूतन पथ चलना होगा। तुम्हें नूतन पथ रचना होगा, की नवीन रस्ता तुम्हाला निर्माण करायचा आणि तुमच्या बुद्धीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये सतत सकारात्मक भावना ठेवा। जर सकारात्मक भावना ठेवली तरच तुम्हाला कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, नसता एखाद्याने पोस्टर टाकले